गुड मॉर्निंग मित्रांनो, मी ऋषी स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, आपण गेलो होतो वळवण डॅम पाहण्यासाठी, पण आपल्याला बघावं लागला तुंगारी डॅम. तोही एकदम बेस्ट होतो लोकेशन. तर वळवणच्या ऐवजी तुंगारी का बघावं लागला हे जर जाणून घ्यायचं तर तुम्हाला तो पाठीमागचा पूर्ण ब्लॉग बघावा लागेल. आणि आजच्या राईडचं जर सांगायचं झालं तर आज आपण जात आहोत रायरेश्वर किल्ला पाहण्यासाठी. ब्लॉग थोडासा स्पेशल असणार आहे, किंवा म्हणा या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी वैशाली आणि आम्ही दोघंच नाही आहेत, तर या ब्लॉगमध्ये आपल्यासोबत नवीन 5 ते 6 चेहरे जोडले गेले आहेत. तर ते कोण आहेत मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच. आमचा मीटिंग पॉईंट ठरला आहे स्वारगेट, आणि आता वाजले आहेत 5:30. तिथं जायला मला जवळपास 20 ते 25 मिनिट लागतीलच. तर आता इथं जास्त न बडबड करता आपण डायरेक्ट निघूता आणि आता भेटूत आपण बाईकवर. चला मित्रांनो, आपली स्वारगेटकडे जर्नी सुरू झाली. इथंच सांगवीमध्ये आपल्याला भेटले वैशालीची दीदी. यार माझं नाव एक लक्षात राहत नाहीत, साईराज आणि काय नाव यार, पैसा नावच लक्षात येईना. आयुष, सारंग. त्यात सांगवीत भेटलो वैशालीची दीदी, साईराज आणि आयुष. आता इथून आम्ही जाणार आहोत स्वारगेटला. बाकीचे मेंबर्स तिथे भेटणार आहेत. तर तिथून आपली टुवर्ड्स रायरेश्वर फोर्ट जर्नी सुरू होईल तिकडून प्रॉपर. आणि आणखीन एक मध्ये स्टॉप आहे कात्रजचा, तिथे नीरज भाऊ येणार आहेत. मग तिथून प्रॉपर ग्रुप बनेल आणि सगळे कंटिन्यू सोबत. गेले 2 आठवडे पुण्यामध्ये एवढा पाऊस झाला आहे ना, त्यातल्या त्यात आठवडा तर एवढा फुल पाऊस होता, बाहेर पडणं मुश्किल होतं. ऑफिसला बाबा कसं बसं रेनकोटमध्ये रेनकोट घालून भिजत एवढा पाऊस होता. पण होपफुली या आठवड्यामध्ये पाऊस कमी झाला आहे, म्हणजे पाऊसच पडला नाही, एकदम कमी कुठं तर पडला. त्याच्यामुळे आज ना बाहेर निघताना रेनकोटची गरज काय भासली नाही. पण असं वाटत होतं, काल संध्याकाळी आभाळ आलं होतं आणि गुगलवर पण सांगत होती की बाबा उद्या पाऊस आहे म्हणून. पण आत्ताची सध्या कंडिशन बघून असं वाटतं की पाऊस वगैरे काय होणार नाही पुण्यात तरी. पुणे क्रॉस केल्यानंतर पुढची काय कंडिशन आहे काय सांगता येणार नाही, कारण पाऊस असा घंट्याभरात, अर्धा घंटा पण लागत नाही पाऊस सुरू व्हायला. जर डायरेक्ट ढगं गोळा झाले धाडा 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 पाऊस सुरू होते, काहीच टाईम लागत नाही त्याला. फुल आपण पावसाच्या तयारीने पण चाललो. बॅगेत मस्तपैकी रेनकोट घेतलेला आहे, काय टेन्शन नाही. पाऊस असो अथवा नसो आपण भिजता कामा नये. आणि कॅमेऱ्याचं तर काय टेन्शन नाही, आपला कॅमेरा आहे वॉटरप्रूफ, त्याच्यामुळे एवढा काही लोड नाही. ॲक्च्युली थोडंसं मी घाबरतच होतो, पण ना मी काल याच्यासाठीच काय वॉटरप्रूफिंगसाठी काय करायची काय गरज आहे का बघत होतो. तर त्याच्या अगोदर मी काय केला, श्रीमंत नाता काल HD वाला व्लॉग बघितला, ज्याच्यामध्ये ना तो फुल मान्सून राईड केली होती त्यानं. मला बघायचं होतं त्यानं वॉटरप्रूफिंगसाठी काय केलं आहे का नाही. तर मी त्याच्या तर व्लॉगमध्ये मला त्याचा म्हणजे ऑफकोर्स की नाही बघायला भेटणार, पण एखाद्या मोबाईलमध्ये टेक वगैरे घेतला, त्याच्यात त्याचा ॲक्शन कॅमेरा वगैरे आला असेल तर मला बघता येईल असं. पण तो काही दिसला नाही. मग त्याच्यासोबत होता अभिभाई. मग मी अभिभाईचा ब्लॉग बघितला, मनी मॅव. तर त्याचा ब्लॉग बघितला, त्याच्यामध्ये दिसला भाई फुल श्रीमान भाईनं ना असा माउंट केला होता हेल्मेटला कॅमेरा, आणि काय वॉटरप्रूफिंगसाठी काय नाही भाई. डीजे आहे ना, मग मस्त काम केलं कॅमेरावर. त्याच्यामुळे मी म्हणलो काय प्रॉब्लेम नाही होणार किती जरी पाऊस आला तरी. शनिवार वाडा ही बघा, पुण्यात पहिल्यांदा जो कोणी येईल ना भाई शनिवार वाडा बघायला येणार म्हणजे येणारच. कारण की पुणे नाव आलं ना, पहिल्यांदा पुणे नाव आलं की स्टार्टिंगला, सगळ्यात स्टार्टिंगला कुठलं जर प्लेस बघायला जायचं म्हटलं तर 1 नंबरला दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, आणि 2 नंबरला येणार हा शनिवार वाडा. फुल लोकांची गर्दी असते 24 तासच म्हणावं लागेल. कारण की दुपारी वगैरे आलो ना, दुपारीच म्हणतो, संध्याकाळी मध्यरात्री जरी आलो तर लोक असतात दर्शनाला इथं. आता आलो आपण स्वारगेटजवळ. स्वारगेटमध्ये आपल्याला भेटणार आहेत जयंत, साक्षी, अक्षय भाऊ, त्यांची वाईफ. तर आणखीन कोण येणार आहे स्वारगेट माझा पण माहीत नाही. इथं बस स्टॉपच्या बाहेर भेटायचं ठरलं असं मला सांगितलं साईराजनं. तर कोण कुठं थांबलंय आता काय कॉल केल्यानंतरच कळेल. अरे त्याच्यासाठी नाही म्हणलं, गाडी सवय लावून घे आता हेल्मेटची. काय काय हो आय डोंट नो काय म्हणतो तू नाहीये का स्वप्नील गावाला गेले ना. हॉल गेला हा. गेला
मी वर्क फ्रॉम होम मला माहितच नाही. जरा लवकर येत जाय काय लग्नाचं वय झालंय आमचं पण बघायला लागलं ना कधी. मग जयंत भाऊ फुल रणबीर कपूर बनवून आला तू आज. कोण आहे? स्वप्नील आहे का? कोण ए अरे स्वप्नील आले की. कोण म्हणलं रे? नंतर बोलली मला तू गावाला गेला म्हणून. कोणाचं घेतला होता? अक्षय तुला रूट माहिती आहे ना सगळा रायरेश्वर पर्यंतचा? कसं माहिती आहे नीरज पर्यंत नीरज पर्यंतचा मला माहिती आहे. तिथून पुढे मग तू घे. तिथून पुढं म्हणजे आता डायरेक्ट गुगल मॅप करते कारण का मला त्या साईडने माहिती होता या साईडने मला फक्त भोरपर्यंत नाही तिथून माहिती आहे. अच्छा ठीक आहे मग चला तिथे गेल्यावर भोरपर्यंत तरी नाही म्हणजे तो हायवे लागला ना तिथून माहिती आहे. नारायणपूर पासून पुढे माहिती आहे तुला? नसरापूर पासून पुढं तिथपर्यंत घेऊन जातो मग. तर आता आम्ही चाललोय पुढे कात्रजला. तिथून नीरज भाऊ जॉईन करणार आहेत आपल्याला. हे कात्रजचं झू झालंय चालू आता इथून. तर नीरज इथंच कुठेतरी थांबणार आहे. झू समोर या बोलला त्यानं. अरे काय घेतलंय ती? काय घेतलंय म्हणलं? ट्रायपॉड. कसं काय शूट करायची आहे का? भाऊला पाहिजे बापरे पाठीमाग आहेत ना सगळेजणच. या बुलेटवर स्वप्नील आहे. हा गावाला गेला होता ना. नीरज भाऊ पण जॉईन झालेत. स्वप्नील म्हणायला लागलं या स्पीडनं जायचे का आता आपल्याला. मी म्हटलं नीरज भाऊ लीड करायला लागले तर म्हटल्यावर याच स्पीडनं जावं लागणार. नीरज जरा सुद्धा गाडी पळवत नाही. एकदम शिस्तीत एकदम मापातच. मी म्हणतो ती इकॉनॉमी स्पीडच्या वरही जात नाही कधी. बाई उसाचा ट्रक काय साईडच जी नाही गेलाय. हे जयंत भाऊ कसलं भारी दिसायला लागले बघा. नुसते हिरवे गार डोंगर झालेत. चिता बापरे. सूर्याचे कोवळे कोवळे किरण असे डोळ्यात टोचायला लागले. ऊनच बघितलं नाही आठवडा झालं. असं कवळं ऊन ना. काल बघितलं एकदम कडक ऊन. मस्त आहे मस्त एकदम भारी 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 व्ह्यूज. लास्ट टाइम ना जाता येता गावाकडं दोन्ही याच रूटने ये जा केले. पूर्ण असं नाही का थोडंसं भकास टाईप. थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी भकास टाईप होते. जी मोठे झाडे होते ना ती फक्त हिरवे राहिले होते. बाकी सगळं तर वाळूनच गेलं होतं. आणि बाबा अरे घाटातनं दमानं जा जावा. इथेच बोर्ड लावलाय अपघाती क्षेत्र. भाई त्याच कॉर्नरवर गाडी ओव्हरटेक करायला लागलाय. कसलं झाले पाण्याने सगळी माती वाहून गेली. हा बघा ही टनल आहे. टनल छोटासाच आहे. मध्ये लाईट बीट नसल्यामुळं ना पहाटेच्या टाईमला जर आलो ना तर मला काहीच दिसणार नाही. पाऊस झालाय तर टनलमध्ये पाणी पडायला लागले जमिनीत मुरलेलं. समोर तर बघा कसला धार लागलाय. कात्रज जुना बोगदा. पाटी होती बाहेर. भुयारी मार्ग. कसला आवाज यायला लागलाय बुलेटचा. अक्षयचीच आहे वाटतं. झालं टनल संपला की थोडासाच घाट आहे जास्त नाही. मग आपण हायवेला लागू. पुणे सातारा हायवे. त्याचं पण काम झालंय आता मस्तपैकी. ती पण एकदम रस्ता मख्खन झालाय. लास्ट टाइम बघितलं आपण वाईला जाताना. तर आता आपण लागलो सातारा पुणे हायवेला. आता इथून रस्ता एकदम खतरनाक आहे. मोठा आहे. 4 लेनचा रस्ता आहे बहुतेक. 1 2 3 3 लेन आहे का. अरे असं का ग्रुप करून चालले यार. काय झालं? अक्षय काय थांबला पाठीमाग. एका लाईनीत सगळे चालले होता. भारी वाटायला लागले असं ताफात चालल्यागत. एकदा आम्ही हे शिवनेरीला चाललो होतो. मी वैशाली
तर तिथे एक आम्हाला रायडिंग ग्रुप गाठ पडला होता सकाळ सकाळी भोसरीच्या पुढे गेल्यानंतर. बापरे, एवढे जर रायडर होते ना एका पाठीमागे एक, एकदम शिस्तीत भाई. एवढं त्यांचं डिसिप्लिनमध्ये गाडी चालवत होते. सिरियसली मजा आली ती बघून. एका साईडनं प्रॉपर कसं ती अरेंजमेंट असेल त्यांची, कसं मॅनेज करत असते ते एकमेकाला, त्यांचं त्यांनाच माहीत होतं. स्वप्नीलनं काय मजा घेतली काल. बोला की नाही मी अर्जंट कोल्हापूरला चाललो आहे, गावाला चाललो आहे, काहीतरी जमिनीचं काम आहे म्हटलं भाई. मग इथं आल्यानंतर पण साईराजला ह्याला त्याला कोणाला माहीतच नाही ती स्वप्नीलचा कायची नाही. तिने विचारलं की बाबा स्वप्नील मी पण सांगितलं कॉन्फिडेंटली भाई गेला गावाला म्हटलं. आहे आणि काय आला की बाबा पाठीमागून. खतरनाक बंद आहे. इथं का थांबलेत सगळेजण? पलीकडे जायचं आहे का? चला. बापरे, हे हायवे क्रॉस करून पलीकडे येणं म्हणजे ना लय मुश्किल काम आहे. एकतर मोठे वाहनं थांबायचं नाव घेत नाहीत. चहा प्यायचा प्लॅन आहे वाटतं. मी प्रसाद मलाई चहा, पण लास्ट टाइम चहा घेतला होता इथं गावावरून येताना मदननं सांगितलं होतं. चला इथे प्रसाद मलाई चहावरती चहा बनमस्का खाऊन झाला आहे आता. आणि इथं बराच वेळ गेला आमचा, जवळपास अर्धा पाऊण तास त्याच्यावरतीच गेला असेल, तासाभराच्या आसपास गेला असेल. आता निघावं लागणार आहे, खूप लेट झाला आहे ऑलरेडी. चावी कुठं ठेवली मी? भेटले बाबा, टेन्शनच आलं होतं. मोबाईलच्या खालच्या खिशात चावी, मोबाईलच्या खाली गेली ती चावी. त्या खिशात कधी मी चावी ठेवत नाही त्याच्यामुळं. यार इथला बन मस्का भाई, प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते म्हणा. मला तर नाही आवडला बन मस्का. पूर्ण असं गळा एकदम तेलकट टाईप झाल्यासारखा झाला आता. पुढचा प्लॅन मी नीरजला विचारला. नीरज बोलला की समोर एक डॅम आहे कुठला तरी, डॅमचं नाव काय माझ्या याच्या लक्षात नाही राहिलं. आणि दुसरं आणखीन सेकंड फेमस पॉईंट नेकलेस पॉईंट, जो की आहे रूटमध्येच. तर नेकलेस पॉईंटवरती थांबायचं आहे. तिथं थोडेसे फोटो वगैरे क्लिक करूत आणि निघू. यार हे रस्त्यावर मला कळतच नाहीत राव, लोक असा पॅच का मारतात. आणि पॅच मारला तर ना हो का, एखादा खड्डा पडला तर पूर्ण रस्ता करणं इम्पॉसिबलच आहे नो. पण पॅच मारल्यानंतर ते रोडला अशी लेवल का करत नाहीत, मग ती मोठा प्रश्न आहे. ही पॅच मारल्यानंतर ना असं एक लेवल तर मी कुठंच बघितलं ना आत्तापर्यंत एखाद्या पॅचची. आणि असा रस्त्याला टंबू, आणि ती असते छोटे, त्याच्यावरनं गाडी फास्ट जाणार, एक तर दिसत नाही ती. आणि गेली की मग झालं, मग गाडी उचलणार थोडा हँडल असं वायबल टाईप होणार. अरे काय व्हायला लागलं, ती विंड ब्लास्ट कसला होता शायला, वरा खड्ड्याचं बोलायला. इकडं हवा पण सोडा नाही गेली. पेट्रोल तर टाकायची काय गरज नाही, काल रात्रीच आपण पेट्रोल फुलफिल करून घेतले. चहा वगैरे पिताना खूप धिंगाणा मस्ती केला. मला कॅमेरा ऑन करता आला नाही, कारण की मला थोडेसे नाही का, एवढ्या सगळ्या मित्र आहेत, सगळे मित्रच आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडीशी मला नर्वसनेस होती तिथं. मी बी आता पुढं कुठं स्टॉप वगैरे घेईल त्या टाईमला मी थोडंसं खुलून रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेल. काय भाई, बाईकचं सीटचं कुशन काम केलं आहे मी म्हणजे ऑफकोर्स शॉपमध्ये जाऊन करून घेतले. हार्ड फोम टाकला आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, अगोदरचा फोम तर अगोदरचा एक नंबर होता, पण थोडंसं जिथं आपलं हिप टच होतं ना, तिथं असे 2 खड्डे पडले होते. तर मला ना बसल्यानंतर ते थोडंसं खड्डा टाईप नॉर्मल आहे, जास्त काय नाही, ती फील होत होता. आणि मेन म्हणजे तिचं जे कवर होतं भाई, असं पुढे सरकत होतो रप्पारप, त्या टाकीवरच जायचो. ब्रेक दाबला टाकीवर, स्पीड वाढवलं टाकीवर, एवढं वैतागून गेलतो ना. आणि ती मे बी त्याला जर एखादं छिद्र पडलं नसतं ना, मी ती चेंज पण केलं नसतं, तसाच रेटला असता पुढं याला आणखीन 1-2 महिने. तर त्याला छिद्र पडलं होतं छोटंसं, त्याच्यातनं पाणी मध्ये चाललं होतं आणि त्यामुळं होत होती माझी पॅन्ट ओली. मग काय भाई, ते ओला पण चड्डी ओली झाली की नाही चालणार. अरे बाबा, इथं सर्व्हिस रोडला ही कसलं ट्रॅफिक झालं एवढं बेकार. बरं झालं ही साईडला थांबली, नाही तर मी पुढेच घालणार होतो. भाई सकाळीच म्हणलं होतं रस्ता एक नंबर झाला, ट्रॅफिक बिफिक काय होईना गेले. आणि बघा, जसं आपण शिरवळजवळ आलो की फुल तिकडचा हायवेचा रोड फुल ब्लॉक, सर्व्हिस रोड पण ब्लॉक. जाणं आता थोडं मुश्किल वाटायले.
साईडनं गाडी काढू. टू व्हीलरला काय एवढा प्रॉब्लेम येत नाही. प्रॉब्लेम फक्त फोर व्हीलर मोठ्या गाड्या त्यांनाच जास्त होणार आहे. आपली गाडी जाईल बघा साईडने, बघा कशी चालली. ये बाबा खडी बिडी बघू ना, नाहीतर टायर सटकते. होय ट्रक फोर व्हीलरवाल्यांनो विनंती आहे, थोडीशी साईडला जागा ठेवा, म्हणजे टू व्हीलर ना एक खपऱ्यानं जाईल. तुम्हाला पण त्रास नाही होणार आणि आम्हाला पण त्रास नाही होणार. बात तो सही है. पण झाले ट्रॅफिक काय एवढी, रिझन काय आहे भाई, आता तरी पुढे जाऊनच कळणार आपल्याला. बघा ही खाली, इथून दाखवतो तुम्हाला. आम्ही काय पाठीमागं नाही थांबलो. हा जो दिसायला आहे ना, कुठली नदी आहे मला पण माहीत नाही, पण हा स्पॉट फेमस आहे नेकलेस पॉईंट नावाने. की तुम्हाला म्हणलं होतं की सगळेजण म्हणत होते, म्हणजे नीरज बोलला होता की प्लॅन आहे इथं थांबायचा, पण इथं आले सगळेजण रोडला थांबले. विचारले जायचे का कोण सुद्धा हो म्हणलं नाही. सगळेजण निघाले पुढं. मी फक्त आता तुम्हाला तुमच्यासाठी इथं थांबून रोडच्या साईडला हा दाखवतो. याचा आकार ना असा नेकलेस सारखा आहे, या दिसत असेल तुम्हाला, त्याच्यामुळे याला नेकलेस पॉईंट म्हणतात. चांगला पॉप्युलर स्पॉट आहे, बरेच लोक हे येतात बघायला इथं. तर चला आपण भर रस्त्यात नको थांबायला, निघूत आपण पण. और काय झालं चायला, ही स्टँडचं सेन्सर खराब झाले राव. चालू मध्ये स्टँडचं सेन्सर ऑन, गाडी बंद पडली. मी म्हटलं काय झालं चायला, बरं इसका कुछ करना पडेगा रे बाबा. जेव्हा आम्ही कोकणला गेलो होतो ना एका वर्षाखाली, तेव्हा इथं आम्ही मिसळ खाल्ली होती. सेमच रूट आहे. हा स्पॉट बघून माझ्या लक्षात आला आत्ता. मस्त होते. ट्रिप आमची खूप मस्त झाली होती. सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं त्या ट्रिपला. हा डोंगरावर कसलं बाबा ढग, फक्त तिथंच सावली आहे सगळी. मला तर वाटतं पाऊस चालू आहे काय त्या डोंगरावर. हां नसल बघा ना कसलं झालं काळाकुट डोंगरती. काय निसर्गाची कमाल आहे रे बाबा. इथं कडक ऊन आणि तिकडं बघा एकदम शिरवाळ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिथं आता जे आपण चाललोय रायरेश्वर किल्ला, तिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्य राज्याची शपथ घेतली होती. त्यांनी त्यांची करंगुळी कापून महादेवाच्या पिंडीवरती रक्त वाहून ती शपथ घेतली होती. त्यांचे काही आणि अवघ्या म्हणजे ते लहान होते, लहान वयात त्यांनी ही शपथ घेतलेली आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक तुरळक 4-5 मित्र होते. आणि तिथून सुरुवात झाली. एवढं मोठं स्वराज्य उभं केलं त्यांनी भाई. तिकडून जी डोंगर दिसायला ना तुम्हाला, मी दाखवत होतो काळाकुटा, त्या डोंगराजवळ आलो आपण. बघा पाऊस तर नाही चालू, पण त्या डोंगरावर फुल शिरवाळ आहे. एकदम काळाकुट अंधार आहे. बघा कसलं भारी वाटायला लागले. असं वातावरण पाहिजे पूर्ण ट्रिपला. कसला हवेचा आवाज यायला लागला रे बाबा. माईकमध्ये कसं येईल काय माहीत नाही. मित्र नॉईज रिडक्शन पण ऑफ केले, कारण की लास्ट टाइम नॉईज रिडक्शन ऑन करून शूट केलं होतं. बाईकचा आवाजच येत नव्हता यार, ते एक्झॉस्टचा बाईकच्या. फ्लॅट वाटत होतं एकदम फुटेज. त्याच्यामुळे म्हटलं यावेळेस ऑफच ठेवता. किती मस्त आहे भाई, गाडी बिडी लावून फोटो काढायला. व्हायला बॅटरी एकदम 6% राहिली आहे. बंद व्हायच्या गायवर आली आहे. चेंज करावं लागेल बॅटरी आपल्याला आता. साईडला घेतो, बॅटरी चेंज करतो पहिल्यांदा. मला हेच कळत नाही माझ्यासोबत असले इन्सिडेंट सगळे कॅमेरा ऑफ असतानाच का बरं होते. लास्ट ब्लॉगमध्ये हरिण आणि या ब्लॉगमध्ये काय होतं सांगू का, साप होता, साप रोडवर. ए अरे तुम्ही सापावरनं गाडी घातली आत्ता. हां पाठीमाग छोटा होता. मी नाही तुम्ही. अरे नाही खरंच घातली. व्हिडिओ मध्ये नाही आलं. मी तीच बोललो की असे इन्सिडेंट्स माझ्यासोबत कॅमेरा ऑफ असताना का बरं होते. लास्ट टाइमला हरिण झाला आणि ह्यावेळेस साप मेला नाही, त्याच्या शिफ्टीवरनं गेली, त्यानं वळालं वापिस. चला आता कॅमेरा अँगल चेंज केलाय. एकच व्ह्यू बघून तुम्ही पण बोर झाला असाल. आपल्याला मोस्टली 2 अँगल थ्रू शूट करता येते. त्याच्यातला हा आपला सेकंडवाला अँगल.
थांबलो इथं होतं पाठीमागं. मी असं पण बॅटरी चेंज करायला थांबणारच होतो. तेवढ्यात नीरज भाऊन स्वप्नील बोलले की बाई याचा टाईम झाला आहे, ह्या साईडला गाडी घेतली साईडला. ते दोघं हलके झाले, तोपर्यंत मी बॅटरी चेंज केली. बॅटरी चेंज केल्यानंतर मी पण हलका झालो. आता रिलॅक्स वाटायला लागले. आणखी मी विचारलं स्वप्नीलला आणखीन किती किलोमीटर आहे, तर तो बोलला की 23. आणखीन इथून 23 किलोमीटर लांब आहे आपलं डेस्टिनेशन. मी म्हटलं अरे भरपूर लांब आहे, मग कॅमेरा अँगल चेंज करून घेतो. काय झालं? कॉल आलाय? मग कॉर्नरला थांबू नका, पुढे थांबा. वाहन बिन आलं तर एकदम इलांगाव. भाया आईची काळजी म्हणजे आईची काळजी असते. नीरजचं वय जवळपास एक 28-29 असेल. भाऊला आईचा कॉल आला होता. आईला काळजी किती बघा, पोहोचला का नाही वेळेवर कॉल करत राहा, पाण्याच्या साईडला जाऊ नकोस, पाण्याकडे जाऊ नकोस, नीट फोटो बिटो काढण्याच्या नादात इकडं तिकडं लक्ष देऊन. आईची मायाच वेगळी असते यार. जसं आपण लहान होतो तर आपल्याला समजून सांगत होती, तसंच सेम आत्ता सुद्धा समजून सांगते. जी की आईला पण माहिती आहे की आपण मोठे झालो, मॅच्युअर झालो, काय बरोबर काय चुकीचं सगळं आपल्याला ते कळू शकते. पण नाही बाई, आई सांगणार म्हणजे सांगणार बाई. तुम्ही किती पण अतिशहाणी व्हा, नाही तर काय पण व्हा, ते तिचं प्रेम. कुठलं गाव आहे तर त्या गावाचं नाव लक्षात येईना भाई. एवढा मोठा इश्यू आहे ना माझ्यासोबत, नावच लक्षात राहत नाही. तर नंतर ते नाव आठवायचे ना, आता एवढं असं इरिटेशन होतं. इष्टी काळा धुर मुद्दामन करला काय ड्रायव्हर. त्यांच्या बाजूला आला तेव्हा एकदम काळा धूर मारला, आणि माझ्या बाजूला आला तेव्हा एकदम काळा धूर मारला. क्या यार. कॅमेरा अँगल चेंज केला कारण की आता ग्रीनरी सुरू झाली. तर कुठपर्यंत माझं तोंड दाखवतो तुम्हाला. आता निसर्ग बघा. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघा इकडे डोंगर, ऊस. फायनली बाबा दुसरं कुठलं तरी पीक दिसलं आणि एंट्री केल्यापासून. नाहीतर भातच होता सगळीकडे. हे बघा समोर अशी भिंत दिसायला लागली डोंगराची, आणि आम्ही असं त्याच्यात आता जाणार आहे असं वाटायला लागले. कसलं भारी दिसायला लागले, एकच नंबर. पूर्ण काळा डोंगर, मध्येच तेवढा येल्लो गोल्डन टोनवाला पट्टा सूर्याचा. मस्त मस्त, बेस्ट. चांगलं वाटायला लागले आता. जसं डोंगराजवळ येईल ना तसं भारी व्हायला लागले नेचर. ही अशी भाताची शेती. एका जागी सगळे भात लावतात आणि त्याच्यात नंतर असं उपसून कच्चा बाकीच्या राहिलेल्या जागेत कोचायला चालू करतात. किती मस्त वाटायला यार. इकडं बघा, ही पाणी व्हायला लागले दंडातून. किती छान. ही आधी मी मूवीमध्ये बघत होतो लहानपणी. टी व्हीवर जेव्हा मूवी यायचा ना, कोकणातलं शूट असेल किंवा साऊथचा वगैरे मूवी असेल ना, तिथं त्या मूवीमध्ये असे सीन असायचे की लोक उतरायचे, भात असे रानात खोचायचे ते भाताचे एक छोटे प्लॅन्ट पकडून. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, त्याच्या साईडनं पाणी वाहते, एखाद्या डबक्यात पाणी साचलेलं आहे. ही असं मूवीमध्ये असायचं. आणि आता असं रिअल समोर बघून ना बेस्ट वाटायला लागले. असं वरी पकडल्यावर चावता येत नाही का त्याला? नाही ते वर मागे पकडल्यावर काय नाही, पुढे हम्म. तेवढं त्याच्याची धरलं करून. पाण्यात दे सोड. मला ती व्हिडिओ बघून ते भीती गेली. चढतोय वरती. ए, वैशी. कसलं भारी चढतोय. आता तू सोडू का अंगावर? अरे हा नाही चावत. अगोदरच्या पोज मध्ये राहिला फोटो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. चला आपण निघालो आता रायरेश्वर किल्ल्याकडे. पाठीमागे एक मस्त वाहता ओढा होता, एकदम फ्रेश वॉटर. तर तिथं सगळ्यांनी थोडासा टाइमपास केला. पाण्यात खेकडे बिकडले. अक्षय भाऊनं खेकडे पकडले हातात, नीरजनं पण. तर एका खेकड्याची एक नांगीच नव्हती. थोडं फोटो वगैरे क्लिक केले सगळ्यांनी तिथं. आणि आता आम्ही निघालोय पुढं रायरेश्वर किल्ल्याकडे.
वरच्या साईडने काहीतरी करून घ्या ना, कंपाऊंड वगैरे. वार आल्यावर गाडी अशी 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 हालायला लागली इथं. आता इथं रस्ता तर झालाय, अगोदरच्या काळात कशी लोक ये जा करत असेल बापरे. तेव्हा तर वाहनं पण नव्हती, बैलगाडी असतील कदाचित त्यावेळेस. ती किल्ला दिसायला लागला रायरेश्वर. लोक बघा चढायला लागले तिकडून कसं वा अबे साले समोरून धबधबा असा उलटा वरी चाललाय. बापरे कसं मस्त दिसायला लागले इथूनच. जाऊ आपण तिथं जाऊ, ती जर असेल ना तिथून कव्हर पार्ट, आपण जाऊ तिथं. उलट पाणी वरी चालले बाबू इथं परत. शिट, एवढं भारी लोकेशन आहे ना इथं, पण मी खाली बघू शकत नाही, मला भीती वाटायला लागली. क्या बात कर रहे हैं?